आंबेगावच्या जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली आहे। रक्षाबंधनाआधी 1.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं अजित पवार म्हणाले, तर विरोधक वाटेल तसे आरोप करतायत। आम्ही तिथं काम करायला बसलोय, गोट्या खेळायला बसलो नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना घेरलंय। तसंच तुम्ही फक्त पाठीशी उभं राहा, लोकसभेसारखा दणका नका रे देऊ, खूपच वाईट वाटतं, खूपच वंगाळ वाटतं, घाम येईपर्यंत काम करतोय, काम सांगतोय असं म्हणत त्यांनी मतदारांनाही साथ घातली। रक्षाबंधनाच्या पूर्वी माझा मुख्यमंत्र्यांचा, देवेंद्रजींचा आणि आदितीचा प्रयत्न आहे की 1.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी मी त्याला म्हणतो, कारण तो तुमचा सन्मान आहे। हा निधी हस्तांतर करण्यात येईल। हा शब्द या निमित्तानं माझ्या सगळ्या बहिणींना मी देतो। महायुतीच्या सरकारने दिलेला शब्द पाळलाय। कोणत्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही। त्याच्यामुळे काही जण म्हणतात हे बंद होईल। आम्ही बंद करणारी माणसं नाही, आम्ही काम करणारी माणसं आहेत, योजना पुढे नेणारी माणसं आहेत। पेंड्याचा भाव वाढलाय, वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ आला की हिरवा चाऱ्याचा त्रास होतोय, कडबाचा भाव वाढलाय, बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना अधिक खर्च येतो। याकरता आम्ही बसलोय तिथं। आम्ही तिथं गोट्या खेळायला नाही बसलोय, ही कामं खेळायला। नाहीतर तुम्हाला वाटत असेल इकडं डाव चाललेला असेल, दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार दोघांच्या मध्ये गल्ली काढायची, गिर डोके, असलं नाही। या बाकीच्यांना विरोधकांना उद्योग नाही, ते काही बोलतायत, काही करतायत, खोटं नाटं सांगतायत, वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत। तुम्ही पाठीशी उभे राहा, लोकसभेसारखा दणका नका रे देऊ नका देऊ। लय वांगाळ वाटतं, एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटवून देतोय। समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का काय? मला तर काही कळतच नाही। अर्थात तुम्ही मतदार राजा आहे, पुन्हा म्हणतील अजित पवारनी आंबेगावला जाऊन दम दिला, दम नाही दिला। विनंती करतोय हात जोडून।